सिंधुदुर्गसाठी आज ऑरेंज अलर्ट। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी नदीमध्ये तिलारी धरणाचा अतिरिक्त पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। वर्धा जिल्ह्यामध्ये 15 दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे 11,000 हेक्टर क्षेत्रामध्ये शेतपिकाचं नुकसान। मशागत खोळंबली। वर्धा जिल्ह्यामध्ये केवळ 14 दिवसात 548 मिलीमीटर पाऊस। कोल्हापूरमध्ये पुराच्या पाण्यामध्ये ट्रॅक्टर ट्रॉली पलटली। पुरामध्ये बुडालेल्या 6 पैकी 3 सुखरूप बाहेर काढलं। एकाचा मृत्यू तर 2 बेपत्ता। कोल्हापूरच्या पुरामध्ये उलटून झालेल्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर। यवतमाळच्या दारव्हामध्ये तळेगाव ते फुबगाव या मार्गावरचा पूल सुरू होण्यापूर्वीच खचला। पुलाची एक बाजू पूर्णपणे कोसळली। ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवरती तात्काळ कारवाई करावी, ठाकरे गटाची मागणी। पुण्यामधल्या सिंहगड रोड भागामध्ये आनंदनगर परिसरातील सोसायटीची भिंत कोसळली। सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही। सोसायटीच्या बाजूने जाणाऱ्या ओढ्यालगतची सीमा भिंत पावसामुळे कोसळली। वाशिम जिल्ह्यामध्ये काल संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये नाल्याचं पाणी घुसलं। रुग्णांना उपचार घेण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागला। नाशिकच्या इगतपुरीमधील आदिवासी वसतिगृहामध्ये वॉर्डनची दहशत। वॉर्डन मानसिक अत्याचार करत असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप। भयभीत झालेल्या वसतिगृहामधील विद्यार्थ्यांचं आदिवासी आयुक्तांना निवेदन। यवतमाळच्या महागाव तालुक्यातल्या डोंगरगाव येथील जिल्हा परिषद मराठी शाळा धोकादायक स्थितीमध्ये। 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना धोकादायक इमारतीमध्ये घ्यावे लागतायत शिक्षणाचे धडे। शिक्षण विभागाचं दुर्लक्ष। पिंपरी चिंचवडमध्ये पहिल्यांदाच झिकाचे 2 रुग्ण आढळले। दोघांचीही प्रकृती स्थिर। वैद्यकीय विभागाची माहिती। शहरातील नागरिकांनी खबरदारी घ्यावी। गरोदर महिलांनी अधिकचं लक्ष द्यावं, मात्र घाबरून जाऊ नका, पालिकेचं आवाहन। एमपीएससी कडून पीएसआय पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर। साताऱ्याच्या माण तालुक्यातल्या म्हसवडचा अमोल घुटुगडे राज्यामध्ये प्रथम। पहिल्याच प्रयत्नामध्ये यशस्वी झाल्यानं अमोलवरती कौतुकाचा वर्षाव। संसदेमध्ये राहुल गांधी यांना जात विचारण्याच्या मुद्द्यावरून भाजप विरोधामध्ये सांगलीमध्ये काँग्रेसचं निषेध आंदोलन। यावेळी अनुराग ठाकूर यांच्या प्रतिमेला मारले जोडे। काँग्रेस भवन येथे आंदोलन। नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळ्यामध्ये पीडित शेतकरी आणि शेत खातेदाराचं सावनेर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन। सावनेर येथील गांधी चौकापासून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चाही काढला। भाजपचे नेते आशिष देशमुख यांच्या नेतृत्वात आंदोलन। नाशिकमधील सिडकोमध्ये 2 गटातील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावरती हल्ला। पोलीस निरीक्षक सुनील पवार जखमी, तर उपनिरीक्षक सविता उंडे यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।